अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक याचं पार्थिव 8 दिवसांनंतर त्यांच्या बदलापुरातील राहत्या घरी येणार आहे। कात्रप परिसरातील रावल कॉम्प्लेक्स या परिसरात दीपक आपल्या कुटुंबियांसह राहत होता। गुजरातहून विशेष विमानाने दीपकचं पार्थिव मुंबईत दाखल झाले। त्यानंतर पार्थिव काही वेळातच मुंबईहून बदलापुरातील राहत्या घरी दाखल होईल। आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। विमान दुर्घटनेमध्ये बदलापूरमधील रहिवासी असलेला दीपक पाठक याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरावरती शोककळा जी आहे ती पसरली होती। आज 8 दिवसानंतर त्याचा जो मृतदेह आहे तो कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे आणि याचा जो मृत्यू आहे अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला होता। क्रू मेंबर म्हणून एअर इंडियामध्ये तो काम करत होता आणि त्यामुळे कुटुंबियावरती जी शोककळा आहे ती पसरली होती आणि आज त्याचं पार्थिव जे आहे या रॉयल कॉम्प्लेक्स जिथं तो राहत होता त्या ठिकाणी त्याचं पार्थिव जे आहे ते आणलं जाणार आहे आणि ते त्यासाठी संबंध कुटुंब असतील, त्याचबरोबर नातेवाईक असतील, त्याचबरोबर शहरातील काही इतर जे पदाधिकारी जे आहेत ते देखील या पार्थिवाचं शेवटचा जो निरोप आहे, दर्शन आहे त्या घेण्यासाठी इथं जे नागरिक आहेत ते जमलेले आहेत। आपण पाहू शकता की संपूर्ण कुटुंबियावरती शोककळा जी आहे ती पसरलेली आहे आणि अखेरचा निरोप देण्यासाठी जे नातेवाईक आहेत ते देखील इथे आलेले आहेत। आता थोड्या काही वेळामध्ये अंत्यसंस्कार जे आहेत ते होणार आहेत। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।